नमस्कार शेतकरी बंधूंनो, मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे। आता बघा, शासनाच्या काही थकबाक्या शेतकऱ्यांकडे होत्या आणि त्या शासकीय थकबाकीपोटी त्या जमिनीचा लिलाव करण्यात आला होता। त्यामुळे त्या जमिनी सरकार दप्तरी जमा करण्यात आल्या होत्या। सुमारे 4849 एकर आकारी पट जमिनी त्या शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत। त्यामुळे जे छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना मोठा यामुळे दिलासा मिळणार आहे या शासनाच्या निर्णयामुळे। याबाबतचे विधेयक राज्याच्या मंत्रिमंडळाने मंजूरही केले आहे आणि आता जे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्या येणाऱ्या अधिवेशनात हे मांडले जाणार आहे। तर आता बघा शेतकरी बंधूंनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नेमके प्रकरण तरी काय आहे। आता बघा, या जमिनी नेमक्या का घेतल्या होत्या आणि नेमका हा विषय काय आहे ते आपण सविस्तर समजावून घेऊया। तर बघा, तगाई किंवा इतर थकबाकी न भरल्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 220 नुसार अशा ज्या जमिनी आहेत त्यांचा लिलाव होऊन त्या आकारी पड म्हणून शासन दरबारी जमा करण्यात आल्या होत्या किंवा जमा करण्यात येतात। तर बघा, अशा शासन दप्तरी एकदा जमा केलेल्या जमिनी परत त्या शेतकऱ्यांना मिळतात का? तर हो। तर बघा, अशा जमिनी थकबाकीची देय रक्कम व त्यावरील व्याज 12 वर्षाच्या आतमध्ये जर त्या शेतकऱ्याने भरले तर त्या मूळ खातेदारास म्हणजे त्या मूळ जमीन मालकास ती जमीन परत करण्याची तरतूद आहे। परंतु 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती जमीन समजा नाही सोडवली, म्हणजे 12 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर अशा जमिनी मूळ मालकांना परत करण्याची कायद्यात तरतूद नव्हती। आणि बघा, हा जो मंत्रिमंडळाचा निर्णय आहे हा याच संबंधी आहे। अशा जमिनी प्रचलित बाजार मूल्याच्या 25% रक्कम वसूल करून मूळ खातेदारकास किंवा समजा मूळ जो जमिनीचा मालक आहे त्यांना परत करण्याची हीच त्यांनी 220 नुसार नवीन कायदा केलेला आहे। आता समजा मूळ खातेदारक मयत असेल तर त्याच्या कायदेशीर वारसांना ही जमीन परत करण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 220 मध्ये करण्यात येणार आहे। त्यामुळे यामध्ये 963 शेतकरी जे आहेत त्यांना या जमिनी परत मिळणार आहेत। त्यामुळे गेल्या 50 वर्षापासूनचा हा जो निर्णय अडकलेला होता त्या निर्णयाचं कुठंतरी मार्ग लागलेला आहे आणि त्याचमुळे हे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांमध्ये एक चांगलं असं आनंदाचं वातावरण आहे की त्यांना समजा त्यांच्या जमिनीची मालकी त्यांना परत काय अडीअडचणीमुळे त्यांच्यावर जो शासकीय तगाई असेल किंवा जे कर रूपात जी रक्कम असेल त्यामुळे जो त्यांच्या जमिनी गेलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांना 12 वर्षानंतर, म्हणजे जवळजवळ 12 वर्षापेक्षा सुद्धा जास्त, जवळजवळ 50 वर्षापासूनचा हा निर्णय अडकलेला होता, त्याच्यामुळे त्यांना या त्यांच्या जमिनी परत मिळणार आहेत। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा। धन्यवाद।